नमस्कार मित्रांनो, HMT क्रिएटर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत मोगरपाडा गावातील लक्कासत्याई आईची यात्रा व पालखीची भव्य अशी मिरवणूक। चला तर पाहूया। आता आपण आलो आहे सत्याईच्या गाभाऱ्यात। तिथं भक्तांना आशीर्वाद घेताना पाहत आहोत। आईचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इथं प्रसाद दिलं जातं। त्याचप्रमाणे यावर्षी मनीष ठाकूर व त्यांचा ग्रुप यांनी आईच्या यात्रेनिमित्त भजन व गीत गात आई व भक्तांना छान असा संगीतमय गोडवा देताना आपण पाहत आहोत। हा आहे होम आणि आईच्या दर्शनासाठी भक्तांची लांबच लांब लागली आपण पाहत आहोत। या वर्षी छान असा मोगरची आई सेल्फी पॉइंट तयार केलेला आहे। इथे आईचे भक्त आईचे दर्शन झाल्यावर श्रीफल फोडतात। या वर्षी नवीन पिढीच्या हाती वर्षभराचे सर्व प्रोग्राम दिलेले आहेत। त्यामध्ये 40 नवीन पिढीतले युवक व जुनी कमिटी मिळून वर्षभराचे सर्व कार्यक्रम पाहणार आहेत। आता लहान मुलांच्या, मुलींच्या, महिलांच्या, पुरुषांच्या डोक्याला यात्रेनिमित्त कमिटीच्या तर्फे 110 फेटे फ्री व नंतर 60 रुपये प्रमाणे फेटे बांधले जात आहेत। त्यातल्या त्यात लहान बालकाच्या डोक्याला कशा प्रकारे छान असा फेटा बांधून तयार केलेला दिसत आहे। यात्रेचा पहिला दिवस आज आईच्या उपासनेचा 5वा मंगळवार आहे। 4 मंगळवार नंतर 5व्या मंगळवारी आईची यात्रा असते, म्हणून भक्तांची आईच्या दर्शनासाठी रांग लागलेली दिसत आहे। आईच्या यात्रेनिमित्ताने मुलांनी, मुलींनी, महिलांनी एक सारखे एक कलरचे कपडे घातलेले आहेत, त्यामुळे छान असे दिसत आहे। या एकसारखे कपडे घातल्याचा उपयोग सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्यासाठी करत आहेत। ही ती नवीन युवा पिढी आहे ज्यांनी पूर्ण कार्य हाती घेतलेला आहे। हे आहेत अविनाश ठाकूरजी, यांच्या संगीताने हा व्हिडिओ आपण पाहत आहोत। अशा प्रकारे लहान मुलींनी फेटे बांधलेले आहेत। आईच्या यात्रेनिमित्ताने आईच्या भक्तांनी जे काही नवस बोललेले असतात ते फेडण्यासाठी येत असतात। तर या लहान मुलीला केल्याच्या साहाय्याने जोखले किंवा वजन करून ती केली भक्तांना वाटली जातील। तर आता या लहान मुलीला तराजूत म्हणजे एका लाकडाच्या बांबूला दोन्ही टोकांना 2 टोपल्या बांधलेल्या आहेत। एका टोपलीत त्या लहान मुलीला ठेवून दुसऱ्या टोपलीत तिच्या वजना इतकी केली ठेवली जातील। वजन एक समान झाल्यानंतर ती केली भक्तांमध्ये वाटली जातील। मित्रांनो, आता आपण पालखीचा आनंद घेऊया। त्याचबरोबर यातील नाचणारे मुला मुली व सर्व भक्तांना पाहूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या मनाला खूप आनंद मिळेल।
आईच्या या पालखीला आईचे भक्त वेगवेगळ्या वेशभूषा करून आलेले आहेत। आईचे भक्त आईच्या पालखीचा आनंद नाचून व्यक्त करतात। त्याचबरोबर काही भक्तांच्या अंगात आई आलेली दिसते। आता आपण समोर पालखी आलेली पाहत आहोत। आईच्या पालखीसाठी या नवीन युवकाने छान असं आयोजन केलेलं आहे। आईची पालखी गावाच्या मध्यभागी आले। पहा कसा छान असा पाऊस पडताना दिसत आहे। त्याचबरोबर वरून फुगेही आईच्या पालखीवर छान असे पडताना दिसत आहेत। हे पाहून मन प्रफुल्लित होत आहे व आनंदही खूप होत आहे। म्हणून तर सांगतो आहे, या वर्षी नवीन पिढीने पुढाकार घेऊन छान अशी आईची पालखीची मिरवणूक काढली आहे। त्याचा आनंद सर्व गावकऱ्यांनाही होत आहे आणि तो आनंद सर्व गावकरी नाचून व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत। आता आईच्या पालखीची मिरवणूक माझ्या दाराजवळ आलेली आहे। यामध्ये लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली माहेर येऊन आज या पालखीत नाचून सारे दुःख विसरून खूप असा आनंद घेताना ही दिसत आहेत।
आमची स्टील बॉडी है घेऊ नका आमच्याशी आमची स्टील बॉडी है घेऊ नका आमच्याशी आम्ही करतो फटाक नंगार आम्ही करतो फटाक नंगार आणि दाखवतो वाघरी नहार या वर्षी आईच्या पालखीला थंडा पाणी समोसे खूप सारे खाऊ फुगे आतिषबाज्या डीजे बँड बाजा कोली ड्रेस वेगवेगळे प्रकारचे वेशभूषा एकसारखे ड्रेस एकसारख्या साड्या व सर्वात जास्त मुला मुलींची संख्या त्यांच्या नाचण्याचा आनंद जोर असे खूप सारे काही या वर्षी पालखीला असल्यामुळे आईच्या मिरवणुकीला जसे चार चांद लागले होते. हे सर्व पाहून माझे मन स्वर्गमय प्रफुल्लित झाले. हिंदू आगरी आमची घालतो वाघाच्या जबड्यात मला राग येतोय हिंदू आगरी आमची घालतो वाघाच्या जबड्यात हात घालून मोजतो दातड हात घालून मोजतो दातड अशी आगरी हाय तुमची दातड आता आपल्या समोर सचिन भोईर आपले मनोगत व्यक्त करत आहे. आम्हाला जाम मजा आली. या प्रकारचा आम्हाला समोसा भेटला समोसा या प्रकारचा अजून 2 जण काजू भेटला. काजूचा काय झाला काजूला चाट नाही आपण आई शोभत बघा समोसे जे आहात काजू. अशा प्रकारे सर्व गावातील गावकऱ्यांच्या घरासमोर पालखी उभी करून सर्वांना दर्शन देत देत आईची पालखी आईच्या मंदिराकडे जात आहे. माझे मित्र राम ठाकूर साहेब या पालखीला आलेले दिसत आहेत. आमच्या पाठीशी हाय आमचा देवीवर विश्वास भारी र आमचा देवीवर विश्वास भारी र कोणत्या बापाला घाबरत नाही रे. अशा प्रकारे सतुआई मातेची पालखीची मिरवणूक मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. आता आईची यात्रा भरलेली आहे. तिथे मी आणि माझी फॅमिली आलेलो आहोत. या यात्रेत लहान मुले पाण्याच्या बोटीत तर कोणी जम्पिंग जम्प मध्ये मजा घेताना दिसत आहे. आता आपल्याला आईच्या मंदिराचा कलश छान असा कसा सोनेरी चमचम करताना दिसत आहे. मामानी घेतला हाती नारळ मामीनी घेतली फुलं निहार मामानी घेतला हाती नारळ मामीनी घेतली फुलं निहार मगारशी लागली तिन्ही पोरं मामीचा गेला तिथंच मुड मगारशी लागली प्रवेश करताना पहिल्यांदा आपल्याला होमाचं दर्शन झालं. आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत. मंदिरात प्रवेश केल्यानंतर छान अशी झेंडूच्या फुलांनी रांगोळी केलेली आणि त्यात मोगरची आई असे लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आईच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आईच्या डोक्यावर छान असे 2 मोर पाहायला मिळाले. मोरांच्या डोक्यावर मोगरची माऊली असे लिहिलेलेही पाहायला मिळाले. माता येईल तुमचे घरा माझी मुगाची गोसातू आई माझी मुगाची गोसातू आई माझी मुगाची गोसातू आई माझी मुगाची गोसातू आई
सतुआई म्हणजे सत्वाची माझी सतुआई या वर्षी आईच्या यात्रेला खूप मजा आली, म्हणून जुनी कमिटी व नवीन कमिटी यांचे खूप खूप आभार. आणि असेच एकत्र राहून छान असे एकत्र सर्व प्रोग्राम करत राहा, हीच लकासाठी आई चरणी प्रार्थना. हा आईचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबा. तुम्हा सर्वांचे धन्यवाद.